की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। शिवसेना शिंदे गट बांधकाम कामगार सेनेची उत्तरनगर जिल्ह्यातील पहिली शाखा उद्घाटन संपन्न। कोपरगाव शहरामध्ये शिवसेना शिंदे गट बांधकाम कामगार सेनेची उत्तरनगर जिल्ह्यातील पहिली शाखा उद्घाटन संपन्न झाले आहे। दिनांक 12 मे 2025 रोजी कोपरगाव शहरातील इनडोर गेम हॉल समोर शाखा उद्घाटन संपन्न झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनराव अवताडे होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विशाल शिरसाट, जिल्हा प्रमुख अहिल्यानगर इम्रानभाई शेख, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब राणे, उपजिल्हा प्रमुख विमलताई पुंडे, जिल्हा प्रमुख महिला आघाडी मनील नरोडे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी जाधव, अभिषेक आव्हाड, अक्षय जाधव, शहर प्रमुख शिवसेना सनी गायकवाड, शहर प्रमुख युवा सेना श्रीरामपूर शिवसैनिक रवींद्र जाधव, बाबासाहेब भालेराव, ज्ञानेश कपिले, विनोद गलांडे आदींच्या उपस्थितीत शाखा उद्घाटन संपन्न झाले। जिल्हा सचिव किशोर चोरगे यांच्या प्रयत्नातून आणि नेतृत्वातून शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दूल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे। या प्रसंगी शिवसेना जिल्हा अध्यक्ष नितीनराव अवताडे म्हणाले की कामगारांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर आहे। कुठलीही अडचण असो, शासकीय स्तरावर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी असल्यास प्रथम प्राधान्याने कामगारांच्या समस्या आम्ही सोडवू। जिल्हा कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल सिरसाट हे मार्गदर्शन करताना म्हणाले की कामगारांच्या हक्क अधिकारासाठी शिवसेनेची कामगार सेना असून कामगारांनी जास्तीत जास्त या संघटनेत सभासद होऊन शिवसेनेचे हात बळकट करा। जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख विमलताई पुंडे यांनी देखील मार्गदर्शन करताना म्हणाले की शिवसेना ही गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना आहे। शिवसेनेच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला। या कार्यक्रमासाठी बांधकाम कामगार सेना जिल्हा सचिव किशोर चोरगे, तालुका प्रमुख विलास जाधव, तालुका सचिव मनोहर कोकाटे, शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दूल, उपशहर प्रमुख संदीप बर्डे, शहर संघटक सचिन नजन, शहर सचिव संजय परदेशी, शहर समन्वयक किरण उर्फ विजय सूर्यवंशी, शाखा प्रमुख देवीदास शार्दूल, उपशाखा प्रमुख प्रकाश आरणे, संघटक राहुल गव्हाणे, सचिव अविनाश मेहरे, समन्वयक किरण चव्हाण, सदस्य सोमनाथ पगारे, राजेंद्र खोतकर यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडे यांनी केले तर आभार अक्षय जाधव यांनी मानले। कोपरगाव शाखेचा शुभारंभ निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित जिल्हा प्रमुख नितीनजी अवताडे साहेब, महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे, त्यानंतर उपजिल्हा प्रमुख कामगार सेना इम्रानभाई शेख, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब राणे, उपजिल्हा प्रमुख मनील नरोडेजी, कोपरगावचे शहर प्रमुख अक्षयजी जाधव, अध्यक्ष देशभक्ती सेवा संघाचे रवींद्रजी जगताप, मान्य श्री सनी गायकवाडजी, शहर प्रमुख युवा सेना व जो आजचा कार्यक्रम जो शुभारंभ शाखेचा पहिला अहिल्यानगरमधील कोपरगाव या ठिकाणी होत आहे, याचे जे आयोजक आहेत किशोर भाऊ चोरगे, जे जिल्हा सचिव आहे कामगार सेनेचे, शहर प्रमुख आहे मच्छिंद्रजी शार्दूल, तालुका प्रमुख आहे विलासजी जाधव, उपशहर प्रमुख आहे संदीप बर्डे, सचिनजी नजन, संजयजी परदेशी, किरणजी सूर्यवंशी, या सर्वांचे मी प्रथमतः सर्वांचे मी आभार मानतो व अभिनंदन पण करतो की आज पहिल्यांदा शिवसेना बांधकाम कामगार सेनेची उत्तर अहिल्यानगरमधली पहिली शाखा आज कोपरगावमध्ये उद्घाटन होती। मी सर्वांना अभिनंदन करतो व आपल्या सर्वांच्या माध्यमातून किशोर भाऊच्या माध्यमातून तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील व फादर बॉडीशी आपण संलग्न असून फादर बॉडीशी संलग्नता ठेवून आपण या ठिकाणी कोपरगावमध्ये आपलं संघटन मोठ्या प्रमाणात वाढवताल आणि या ठिकाणी कामगारांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण मार्गी लावतात। कामगारांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनेचा लाभ आपण कसा मिळवून देणार व त्या लाभातून शासकीय योजनेच्या लाभातून आपलं शिवसेनेचे नाव व शिवसेना पक्षाचे मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब व मान्य माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब व सर्व आपल्या शिवसेनेचं नाव कसं मोठं होईल यासाठी आपण प्रयत्न करत राहतात व या ठिकाणी सन्माननीय जिल्हा प्रमुख जे आमचे जिल्हा प्रमुख आहे व आपले पण आहे कोपरगावचे, त्यांची ताकद आपण मोठ्या प्रमाणात वाढवतात व त्यांचं सहकार्य आपल्याला सतत राहतात। त्यामुळे आपलं मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द सांगतो। या ठिकाणी ज्यांनी कामगार सेनेची शाखा बोर्डाचं अनावरण फलकाचं अनावरण कार्यक्रम घेतला ते कामगार सेनेचे जिल्हा सचिव किशोरजी चोरगे, तालुका प्रमुख विलासजी जाधव, शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दूल, संदीपजी बर्डे, सचिन नगर, संजय परदेशी, किरण सूर्यवंशी आणि उपस्थित सर्व
शिवसैनिक बंधू आणि भगिनी, प्रथमतः मी सगळ्या आपल्या कामगार सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे इथं आपण गेल्या 15 दिवसापूर्वीच शिवसेनेचं काम सुरू केलं, शिवसेनेमध्ये प्रवेश केला, बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकारी झाले आणि अवघ्या 15 दिवसामध्ये कोपराव शहरामध्ये आपण गांधीनगरमध्ये ही पहिली शाखा फलकाचं अनावरण करण्याचा मान आपण पटकावला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. यापैकी किती जण पूर्वीपासून शिवसेनेत आहे माहीत नाही, पण काही जणांना, बऱ्याच जणांना माहिती असेल की आम्हाला 10-12 वर्ष शिवसेनेत झालो. पूर्वी आपण उबाटामध्ये होतो, आता गेल्या 3 वर्षापासून शिंदे साहेबांबरोबर आहे, शिवसेनेमध्येच आहे, परंतु नेतृत्वामध्ये फरक झाला. साहेबांची बाजू घेऊन चालणारे फक्त एकमेव एकनाथ शिंदे साहेब, एकमेव अख्ख्या महाराष्ट्रात. फरक असा आहे की पूर्वी म्हणजे आता मला 10-11 वर्ष झाले, 7-8 वर्ष त्या शिवसेनेमध्ये काढले, नंतर आता 2 वर्षापासून मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे. शिवसेना ही कामगारांच्या, मराठी माणसाच्या आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना, आणि म्हणून माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी समाजातल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी या विविध प्रकारच्या ज्या संघटनेच्या सेल आहेत, मग ते बांधकाम कामगार संघटना असेल, ग्राहक संरक्षण मंच असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, किंवा आणखी ओबीसी VJNTचा सेल असेल, आणखी मागासवर्गीयांचा सेल असेल, या सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांसाठी काम करण्यासाठी विविध प्रकारच्या सेल आणि त्या पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ही कल्पना. आणि त्या कल्पनेतून बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत ती कल्पना अस्तित्वात होती, परंतु नंतर बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेमध्ये इतकी मरगळ आली की हे सगळे जे सेल आहेत ते सगळे बंद पडले. आणि मग ज्यावेळेस शिवसेनेचं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आलं, त्यावेळेस पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबांनी या सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि त्यांचे खऱ्या अर्थाने वारस म्हणून हे सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी सगळ्या संघटना कार्यान्वित केल्या. आणि त्याचाच एक भाग म्हणून बांधकाम कामगार संघटनेचे रामपूरचे माझे सहकारी, आपल्या सगळ्यांचे कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल सिरसाट यांची 2 महिन्यापूर्वी निवड झाली. युवा सेनेमध्ये ते उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करत होते. धडाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना या बांधकाम सेनेच्या जिल्हा प्रमुखपदी काम करायला संधी मिळाल्यानंतर त्यांनी सगळ्या तालुक्यांमध्ये संपर्क केला, प्रत्येक ठिकाणी जी कामगार संघटना आहे त्यांच्याशी संपर्क केला, चोरगेंशी केला, म्हणजे विलास जाधव त्यांच्याशी संपर्क केला, प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क केला आणि प्रत्येक तालुक्यात बांधकाम कामगार संघटना ही शिवसेनेची स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांना आता 3-4 तालुक्यात यश आलं, 1-2 तालुक्यामध्ये अजून चालू आहे प्रक्रिया. परंतु कोपराव तालुक्यामध्ये तुम्ही प्रथमतः शिवसेनेमध्ये आले, तुमचं सगळ्यांचं प्रथमतः स्वागत. आणि हे फक्त बांधकाम कामगार संघटनेत तुम्ही कामगार म्हणल्यानंतर मी तर बांधकाम क्षेत्रातला आहे. मी मी इंजिनियर असल्यामुळे मी 30 वर्षापासून या क्षेत्रातले बांधकाम कामगारांचा माझा संबंध आलेला आहे. बांधकाम कामगार क्षेत्रामधल्या कामगारांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत हे मी जवळून अनुभवत आहे, जवळून पाहिलेले आहेत. अनेक जण माझे संबंधातले आहेत आणि म्हणून तुमच्या समस्या माझ्या दृष्टीने नवीन नाही, परंतु मी एकनाथ शिंदे साहेबांचा शिलेदार म्हणून फक्त बांधकाम कामगार संघटना म्हणून तुमच्याकडे बघणार नाही, तर तुमच्याकडे इतर आमची संघटना जी आहे, आपली संघटना जी आहे ती इतर तुमचे कोणतेही प्रश्न असतील ते सगळे सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू, एवढे तुम्हाला आश्वासन. कुठलंही काळजी करायचं कारण नाही, आपण शिवसैनिक आहे. तुमचं शासकीय पातळीवरती काम अडू द्या, कुणी तुम्हाला त्रास देऊ द्या,
पण त्या अधिकाऱ्यांनी तुमचं प्रकरण अडू द्या. तुम्ही फक्त आपल्या शिवसैनिकांना सांगा, आम्ही सगळेजण तुमच्यासाठी जातीने तिथं हजर राहू. अजिबात चिंता करायची कारण नाही. कारण आम्हाला आपल्याला शिकवणं स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या. आणि म्हणून शिवसेनेमध्ये हा बोर्ड लावलाय. आता एकदा आपला बोर्ड लागला तो निघाला नाही पाहिजे. त्याला पक्क करायचं, याला आपल्याला सिमेंट राहून पक्क करायचं, नाहीतर मग आपण पुढं काढायचो. बांधकामाचं बोर्ड त्याच्यामुळे पक्काच पाहिजे. हा, बांधकामाचं बोर्ड आहे पक्का. आता आपली शाखा आहे आणि म्हणून बांधकाम कामगारांकडे आता ताईंनी सांगितलंय की सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. हा सगळा कष्टकरी वर्ग आहे आणि या कष्टकरी वर्गाला अनेक गोष्टींपासून हा वंचित होता, शासकीय योजनांपासून वंचित होता. विशेष म्हणजे मी तर काही ठिकाणी सांगत असतो की बांधकाम कामगार हा या जगातला विकासाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे आग्र्याचा ताजमहल कोणी बांधला असेल तर बांधकाम कामगारांनी बांधला. दिल्लीचं याचा म्हैसूरचं पॅलेस कोणी बांधला असेल तर बांधकाम कामगारांनी बांधलेलं. जगातल्या जेवढ्या काही सगळ्या सुंदर वास्तू आहेत या बांधकाम कामगारांनी बांधलेल्या आहे. परंतु बांधकाम कामगाराचं नाव काय कुठं घेतलं जात नाही. त्या बांधकामाला पैसे लावणाऱ्याचं नाव घेतलं जातं. ज्या शहाजहाननी त्याला पैसे लावले, ज्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ ते बांधलं गेलं, त्यांचं नाव घेतलं जातं. परंतु त्या बांधकाम कामगाराचं नाव घेतलं जात नाही. असं तर म्हणतात तर त्याचे हात छाटले गेले. त्याच्यामुळे हा बांधकाम कामगार जो आहे तो खरा विकासाचा शिल्पकार आहे, परंतु तो सगळ्या गोष्टींपासून वंचित आहे. आणि म्हणून हे सगळ्यात पहिलं जर कोणाच्या लक्षात आलं असेल तर ताईंनी सांगितलंय की हे एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षात आलं. आणि मग बांधकाम कामगारांना ज्या काही सवलती मिळायला सुरुवात झाल्या, मग ते संसारोपयोगी भांडे असतील, मुलांच्या शिष्यवृत्ती असतील, आणखी तुमच्या आरोग्याच्या समस्या असतील, या ज्या गोष्टी तुम्हाला मिळायला सुरुवात झाल्या, हे एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे. गेल्या विधानसभेची निवडणूक आहे, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, आपण सगळ्यांनी मतं दिलेत. महायुतीला हे अभूतपूर्व असं यश जे मिळालंय ते केवळ शिंदे साहेबांमुळे मिळालं, ते कुणीही नाकारू शकत नाही. अशा पक्षामध्ये येऊन खऱ्या अर्थाने काम करणं म्हणजे समाजकार्य करण्याचा आनंद जर आपल्याला कुठे मिळत असेल तर त्या शिवसेना पक्षामध्ये मिळत असतो. आज सगळ्यात महत्त्वाचं जे बांधव आमचे बांधकाम कामगार सेनेशी जोडले गेलेले आहेत भाऊ, त्या बांधवांशी जेव्हा बोलण्यात आलं, बोलून झालं आणि चर्चा करून आली आमच्या त्यात असं समजतं की सगळे बांधव खरी शिवसेना कोण आहे, खरी शिवसेना कोणती आहे याचा निकाल हा नागरिकांनी कधीच लावून टाकलेला आहे. खरी शिवसेना तीच आहे ज्या शिवसेनेकडे धनुष्यबाण आहे. खरी शिवसेना तीच आहे ज्या शिवसेनेकडे बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम सुरू आहे. खरी शिवसेना तीच आहे आनंदच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे. आणि ती शिवसेना नेतृत्व एक शिवसैनिक म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातामध्ये आहे. म्हणून सगळे आमचे जुने शिवसैनिक आज या निमित्ताने सगळे आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि आम्हाला आपल्या जिल्हा प्रमुखांसारखं नेतृत्व अक्षय आणि आमचा सनी, त्याचप्रमाणे आमचे सगळे हर उन्हाळी ती सगळ्या नेतृत्वाची एक टीम आहे. आणि आता आपली टीम खऱ्या अर्थाने मोठी झालेली आहे. म्हणून आपण सगळ्यांचं खूप मनापासून खरंच खूप आनंद होत आहे की सगळ्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि छान विशाल भाऊंच्या नेतृत्वामध्ये तुम्ही कामगार सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आज विशाल भाऊंबद्दल सुद्धा बोलताना खूप आनंद होतो की खूप फार हुन्नरी असा मुलगा आहे आणि शिवाय शिक्षित इंजिनियर आहे आणि इतकी धडपड आहे कामाची, इतकी तळमळ आहे. आणि आम्हाला दुसरा एक आनंद असा आहे की या बांधकाम सेनेची पहिली शाखा ज्या भागाला हे गांधीनगर आहे आणि या गांधीनगरला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अनेक वर्षापासून संबोधलं जातं. 1983 साली या गांधीनगरमध्ये बाळासाहेब सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित होऊन इथल्या तरुण युवकांनी ह्या भागामध्ये शिवसेनेची पहिली शाखा गांधीनगरमध्ये उघडलेली आहे 1983 साली. आणि त्या शाखेचं आज पुन्हा इथे बांधकाम सेनेची पहिली शाखा कामगार सेनेची आज पहिली शाखा इथे ओपन होत आहे. हा खूप मोठा असा दुग्ध शर्करा योग असं म्हणावा असं वाटतं. आणि इथे एकदम असे खंबीर धडाचे शिवसैनिक जर तुम्हाला कुठं कोपरगाव शहरामध्ये बघायला भेटतील तर ते खरंच आमच्या गांधीनगरमध्ये आहे. आणि तिथे हा मान यांनी पटकवलेला आहे. तुम्हाला सर्वांची मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करते. मला
तुम्ही या ठिकाणी येऊन बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आयोजकांचे आभार मानते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शाखेच्या उद्घाटनासाठी बांधकाम शाखेच्या उद्घाटनासाठी जमलेले सर्व पदाधिकारी व नागरिक आलेले सर्व गांधीनगरवासी कोपरगाववासी यांचे सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.